जोशी यांची भूमिका साकारतात कसं वाटतं? मला खरं वाटत नाही की मी हे आत्ता पूर्ण केलेलं आहे. पण आनंदाची गोष्ट आहे की मला अशा पद्धतीची भूमिका माझ्या वाट्याला आली. एक खरा नायक मी ज्याला म्हणेन की आत्तापर्यंत मी साकारलेल्या भूमिकांपेक्षा ही भूमिका नक्कीच वेगळी आहे. आणि अशा पद्धतीची भूमिका मी लोकांपर्यंत घेऊन येतो आहे. अशा पद्धतीचं पात्र मी साकारतो आहे की जे लोकांना आत्तापर्यंत प्रेरणा देत आलेलं आहे किंवा याही पुढे प्रेरणा देत राहील. आणि हे पात्र मी साकारतो आहे यात मी स्वतःला खूप नशिबान समजतो. त्या पात्रासाठी तुला किती अभ्यास करावा लागला किंवा किती रिसर्च केलं? बऱ्यापैकी अभ्यास करावा लागला, कारण काळ वेगळा होता, पात्र वेगळं होतं. आपल्यासारखं सरळसोट असं किंवा खूप साधं असं पात्र ते नव्हतं. खूपच कठीण व्यक्तिमत्व असलेलं पात्र हे आहे गोपाळराव जोशींचं. काळाच्या पुढचा विचार करणारी ही व्यक्ती होती. तर ते कसा विचार करत असतील, तेव्हाचं सामाजिक स्थिती काय होती, त्या वेळात त्या काळात इंग्रज जेव्हा होते तर त्यांच्याबरोबर त्यांचे कसे संबंध होते. आणि लोकांचा काहीच पाठिंबा नसताना, घरातल्या लोकांचाही पाठिंबा नसताना जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट वाटते ती खरी करण्यासाठी, ती पूर्ण करण्यासाठी, आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एखादा माणूस आपली जिद्द पणाला लावून किती टोकापर्यंत किंवा कुठपर्यंत लढू शकतो. तर मला वाटतं की गोपाळराव जोशी हे फारच चांगलं उदाहरण आहे. आनंदीबाई जोशी हेही तितकंच चांगलं उदाहरण आहे. तर मी म्हणेन की अशा पद्धतीच्या भूमिका ह्या अशा अनेक वेगवेगळ्या चित्रपटातून लोकांसमोर यायला हव्यात, जेणेकरून लोकांना त्याच्यातून स्फूर्ती मिळत राहील. हा तुझा पहिलाच बायोपिक आहे. बरोबर. तो अनुभव कसा आहे, कसं वाटतं? पहिलाच बायोपिक आणि त्यातही अशा पद्धतीची भूमिका जी मी आत्ता सगळं वर्णन केलं ते साकारणं हे माझ्या वाट्याला आलं. हे समीरमुळे सगळं होऊ शकलेलं आहे की त्याने बघितलं गोपाळराव जोशींना माझ्यात. तर मला सतत नेहमीच माझ्याबरोबर गोपाळराव जोशी राहतील. त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं होतं. त्या पात्राकडून मी बऱ्याच गोष्टी घेण्याचा प्रयत्न करतो आहे. बऱ्याचशा गोष्टी मी बरोबर घेतलेल्या आहेत. तर हा चित्रपट, ही प्रक्रिया आणि गोपाळराव जोशी माझ्याबरोबर कायम राहते. ललित आणि यांच्यामध्ये काही साम्य आहे का? गोपाळराव जोशी हे इतके, मी म्हणेन की काळाच्या पुढचे पुरोगामी, इतके विचाराने प्रगत होते. तर मी त्यांच्याबरोबर माझी स्वतःची तुलना करूच शकत नाही आहे खरं तर, आणि करायलाही नाही पाहिजे. पण तेच मी परत म्हणेन की त्यांच्याकडून त्यांच्या 10% 20% जरी मी माझ्यात काही आणू शकलो तर मला वाटतं की खूप मोठ्या मोठ्या गोष्टी मी साकारू शकेन. 1800चा सुवर्ण काळ तुला अनुभवायला मिळाला चित्रपटाच्या निमित्ताने. तर तो एक एक्सपिरियन्स कसा होता? फारच चांगला होता. कारण काय, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती त्याच्यामध्ये की ते पात्र तर उभं करायचंच होतं, पण त्याच्याबरोबर असलेली वेशभूषा, त्याच्याबरोबर असलेली रंगभूषा, त्याच्यानंतर आमचं जे काही आमचा जो काही सेट होता तो सेट, तर ह्या सगळ्याच गोष्टी, आमची वाक्य, ज्या पद्धतीचं आमची स्क्रिप्ट होती, जी काही संहिता लिहिली गेली होती, आमचे DOP आकाश अग्रवाल, तर या सगळ्यांच्या मदतीने आम्ही हा काळ तुमच्यासमोर आणू शकत आहोत. आणि आम्हाला खूप आनंद आहे आणि अभिमान वाटतो आहे की आम्ही खूप चांगल्या पद्धतीने, चांगल्यारीत्या हा काळ उभा करू शकलो. संगीताकडे आत्ताच म्युझिक लॉन्च पार पडलं आहे. तर चित्रपटाची गाणी खूपच सुंदर झाली. तुझं फेवरेट गाणं आणि का? मी तर मगाशी म्हटलं, मी आणखी कोणाला तरी तेच सांगत होतो की मी ज्या वेळी जे गाणं ऐकतोय ना ते माझं फेवरेट होतं. इतकी मला सगळी गाणी आवडत आहेत. कारण खूपच कठीण आहे ह्या काळातली गाणी परत लिहायची. तर शब्द कसे असतील, त्याचं संगीत कसं असेल, परत त्यांचं एकमेकांमधलं इमोशन्स कसे असतील गाण्यातले. आणि मला वाटतं हे जे काही आमचे संगीतकार आहेत तिघं, जसराज, ऋषिकेश आणि सौरभ आणि वैभव जोशी यांनी ही जी काही गाणी लिहिली आहेत, आणि आमचे सगळेच गायक, यांना सलाम आहे माझा की त्यांनी ज्या पद्धतीने ही सगळी गाणी आपल्यासमोर आणली आहेत ती मला स्वतःला खूप गर्व आहे की ही माझ्या सिनेमातली गाणी आहेत. एवढंच म्हणेन की आनंदीबाई जोशी, गोपाळराव जोशी यांच्यासारखी माणसं आपल्यात होऊन गेली. आपल्यासारखीच माणसं होती ती.
पण काहीतरी होतं त्यांच्यात, ज्याच्यामुळे त्यांनी काहीतरी वेगळं एक उदाहरण आपल्यासमोर कायम केलेलं आहे. आणि ते काय वेगळं होतं, त्यांचा प्रवास कसा वेगळा होता, त्यांचं समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्यांचा एकमेकांकडे बघण्याचा, एखाद्या पुरुषाचा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा एखाद्या स्त्रीचा पुरुषाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा 132 वर्षांपूर्वी कसा असू शकेल, हे सगळं तुम्हाला या चित्रपटात बघायला मिळेल. तर 15 फेब्रुवारीला आमचा चित्रपट रिलीज होतो आहे. नक्की बघा आनंदी गोपाळ.